मित्रांनो नमस्कार. आपण चाललो आहे सध्या माळशेजच्या घाटामध्ये. ओतूर या गावाकडून आपण माळशेजकडे जात आहोत. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत शरद बोराडे सर आहेत. त्यांचा मुलगा आहे वेदांत. आमचे मित्र दिनेश शिंदे पाटील, देवगिरी मिसळ त्यांचं निपाणी गावामध्ये हॉटेल आहे. आपले हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज गोल्डे महाराज. तर तिसरं वर्ष आहे आमचं या घाटाचं जाण्याचं. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. म्हणजे जो पर्यटक येतो तो त्या पर्यटनाच्या नजरेनं बघतो, कारण तिथे धबधबे आहेत, पाऊस पडत असतो, निसर्ग खूप खुललेला असतो. परंतु आम्ही त्या ठिकाणी जातो तिथल्या काही वनस्पतींची माहिती घेण्यासाठी. या वनस्पती त्याचा जो आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम असतो तो कसा होतो, किंवा त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कशा टाळता येतील याविषयी आम्ही नेहमी माहिती देत असतो. आणि नवीन नवीन प्रयोग शरद बोराडे सर हे वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवत असतो. तर आपला एक चांगला उद्देश असतो की ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या निसर्गामध्ये ज्या दडलेल्या आहेत त्याचा चांगला परिणाम आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. आपला बराच मोठा खर्च वाचवतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपली हानी जी असते, शरीराची हानी, ती आपल्याला वाचवता येते. कारण आपण मेडिसिन घेतो तर काही ना काही परिणाम होतोच. तर अशा वनस्पतींचा आपल्यावर जो परिणाम होतो तो कसा असतो, किंवा त्या कुठे मिळतात, त्या कशा घ्यायला पाहिजे याची माहिती आपण नेहमी देत आलेलो आहोत. 3 वर्षामध्ये आपल्या चॅनलवर, पेजवर भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्ही ऑनलाईन जर तुम्ही अमरकंद वनस्पती किंवा शरद बोराडे सर किंवा असं जर तुम्ही शोधलं तर बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला उलगडा होईल. आज आपण वेगळा प्रयोग करणार आहोत. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊ कशा पद्धतीनं अमरकंदाचा म्हणजे वापर करायचा, कशा पद्धतीने ते अमरकंद घ्यायचे, ते आपल्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती डिटेल माहिती देऊ. परंतु आता तुम्हाला हा निसर्गाचा नजारा थोडा दाखवतोय. आता ही सुरुवात झालेली आहे. बरेच अजून पुढे पॉईंट आहेत. पावसाळ्यामध्ये निसर्ग बहरून जातो. मित्रांनो, आपले यूट्यूबवर शिवार बिझनेस, शिवार न्यूज, महाराष्ट्र शेतकरी असे काही चॅनल आहेत. पेजवर पण शिवार महाराष्ट्र शेतकरी योगेश सारंदर नावाचं माझं पेज आहे. त्यावर आपण असे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपल्याकडे व्हिडिओ असतात. त्याच्यामध्ये हॉटेल्स असतील, काही बिझनेस असेल, किंवा असे काही आपल्या फायद्याचे म्हणजे सगळ्याच बाबतीत व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय संबंधित माहिती असते. कुणाला काही व्याधी असतील तर त्यावर नैसर्गिक उपचार किंवा नैसर्गिक तोडगा कसा आहे त्याविषयी माहिती असते. तर तुम्ही आपल्या चॅनलला, पेजला नेहमी भेट देत राहा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्ही असे तिथले विषय आपल्यासमोर मांडत असतो. यामध्ये खरं म्हटलं तर खूप कष्ट असतात. खूप पूर्ण दिवस तिथे आमचा जातो. आणि हे व्हिडिओ आपल्याकडे त्या वेळेमध्ये सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता पाऊस चालू असेल का तिकडे? धुकं असेल तिकडे? पाऊस मध्ये धुके आणि पाऊस असेल. शिंदे पाटील, कसं काय वाटतंय दुसऱ्यांदा? सर, खरं सांगायचं म्हणजे स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या भूमीमध्ये आलंच पाहिजे. कारण पावसाळ्यातील हे मनमोहक दृश्य आणि हिरवाईने नटलेला हा परिसर. आणि खरं सांगायचं म्हणजे ही जी भूमी आहे ही भूमी खूप पवित्र आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्माने, छत्रपती शहाजीराजे राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये आल्यावर जो एक मनाला आनंद मिळतो किंवा जे एक प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो, तो ह्याच भूमीत मिळतो. कारण ही भूमी खूप पवित्र आहे. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि फक्त पर्यटनाचा आनंद म्हणून या भूमीत न येता या भूमीमध्ये एक आपण शिवरायांचा इतिहास, या साधू संतांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सुद्धा आलं पाहिजे. आणि हा निसर्ग बघून खरंच स्वर्गाचाच अनुभव येतो या माळशेज आणि जुन्नर तालुक्यात आल्यानंतर, माळशेज परिसरात आल्यानंतर.
आपण एक पर्यटन म्हणून नाही तर या भूमीला भेट देण्यासाठी आलंच पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो थांबतो इथे. आपण आपले पुढचे व्हिडिओ